दरांची पाठराखण करणाऱ्या अभियंत्यावर कारवाई. बीड जिल्ह्यात अपघात मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट वापर सक्तीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह असला तरी अपघाताची प्रमुख कारणे ठरणाऱ्या निकृष्ट व रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. बीड ते अहिल्यानगर, बीड ते परळी, माजलगाव ते तेलगाव, मांजरसुंबा ते लोखंडी सावरगाव तसेच पाटोदा तालुक्यातील पाटोदा ते अनपटवाडी या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय. कामाचा दर्जा निकृष्ट असल्याबाबत ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुराव्यासह लेखी तक्रार सादर केल्या आहेत. तरी राष्ट्रीय महामार्ग विभाग लातूरचे विभागीय कार्यकारी अभियंता प्रवीण सुमन आणि राष्ट्रीय महामार्ग उपविभाग बीडचे उपविभागीय अभियंता राजेंद्र भोपळे हे चौकशी करण्याऐवजी कंत्राटदाराची बाजू घेत दर्जेदार काम असल्याचे प्रमाणपत्र देत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी करत आज सर्वसामान्य नागरिकात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. यामुळेच आज सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखं आंदोलन केलंय. काय म्हणतात सामाजिक कार्यकर्ते पाहूया. अपघात मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी यांना हेल्मेट सक्तीचं केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल सादर करावा असं म्हटलं आहे. मात्र बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर बीड शहरामधला छत्रपती शिवाजी पुतळा ते बशीरगंज असेल किंवा इतर राष्ट्रीय महामार्ग असतील, ते वारंवार रखडलेले मार्ग आहेत. 2 वर्षाच्या कामाला 5 वर्ष लागतात. दुभाजक दुभंगलेले आहेत, त्याचबरोबर मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी अपघात, दुचाकी स्वारांचे अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत. संबंधित प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार आंदोलन केले आहेत. मात्र अभियंते जे आहेत, जिल्हा प्रशासन याची सखोल चौकशी करत नाही. अभियंते कंत्राटदारांची पाठराखण करतात. एकंदरीत जर पाहिलं आपण याच्या निषेधात शासनाचा जो दुटप्पीपणा आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर दुचाकीवर हेल्मेट घालून प्रशासनाचा निषेध करत आहोत. आणि आमची अशी मागणी आहे की निकृष्ट रस्ता प्रकरणात कारवाई व्हायला पाहिजे.